नमस्कार. कोसळत्या शेअर बाजारातही भन्नाट उसरी घेणाऱ्या मेटल शेअर्सचा हा एक झटपट आढावा. आता बघा, एकीकडे अमेरिका-इराण संघर्षामुळे आपला निफ्टी 50 चक्क 1.5% खाली गेलाय, पण दुसरीकडे नॅल्को, हिंडाल्को आणि वेदांतासारख्या कंपन्यांमुळे निफ्टी मेटल इंडेक्स मात्र 0.5% वर गेलाय. म्हणजे संपूर्ण बाजारात अशी पडझड होत असताना या मेटल कंपन्यांची अवस्था अचानक आलेल्या पावसात छत्री विकून दुप्पट नफा कमावणाऱ्या व्यापाऱ्यांसारखी झालीय. असं नेमकं का होतंय? तर याचं पहिलं कारण म्हणजे ॲल्युमिनियमच्या किमती तब्बल 6% वाढून थेट $3,492 प्रति टनावर पोहोचले आहेत. आखाती देशांतून जगाला जवळपास 9% ॲल्युमिनियमचा पुरवठा होतो, पण युद्धाच्या नुकसानीमुळे आणि व्यापारासाठी महत्त्वाच्या असलेल्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक विस्कळीत झाल्याने जागतिक पुरवठ्याला अक्षरशः मोठा धक्का बसलाय. आता इथे तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की एक सेकंड, जर आखाती देशांतला पुरवठा खंडित झालाय तर मग भारतीय कंपन्यांचे शेअर्स का उसळे घेत आहेत? तर याचं उत्तर आहे आपला दुसरा मुद्दा. ॲल्युमिनियम बहरेन सारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय उत्पादकांना त्यांचं उत्पादन कमी करावं लागलंय, पण आपल्या भारतीय उत्पादकांचं देशांतर्गत कामकाज मात्र एकदम सुरळीत सुरू आहे. त्यामुळे या जागतिक तुटवड्याचा आणि वाढलेल्या किमतींचा थेट फायदा या भारतीय कंपन्यांना घसघशीत नफ्याच्या रूपात मिळतोय. पण थांबा, इथे एक शंका येते. किमती जर अशाच गगनाला भिडत राहिल्या तर शेवटी लोक खरेदी करणंच थांबवणार नाहीत का? अगदी बरोबर. आणि म्हणूनच शेवटी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की तज्ज्ञांच्या मते सध्याची ही वाढ फक्त एक चक्रीय किंवा सायक्लिकल संधी आहे. जर किमती खूप जास्त काळ अशाच वर राहिल्या तर बाजारातील मागणी खरंच कमी होऊ शकते आणि या तेजीला भविष्यात अचानक ब्रेक लागू शकतो. थोडक्यात सांगायचं तर भूराजकीय तणावामुळे निर्माण झालेली ही एक जबरदस्त नफ्याची लाट आहे, पण गुंतवणूकदारांनी भविष्यात मागणी घटण्याच्या धोक्याकडे मात्र नक्कीच डोळसपणे लक्ष ठेवलं पाहिजे.